आपण गेलो होतो डीएनसी ला गेल्यानंतर डान्स बघू शकता. सर्वजण पावसात भिजत डान्स करतायत ना. पाऊस आल्यानंतर मी पण भिजलो आणि माझा मोबाईल पण भिजला. मोबाईल भिजल्यावर त्यांनी मस्तपैकी आंघोळ केली, पण त्याचा डिस्प्ले घालवला. डिस्प्ले तर गेला, आता बनवायला. नमस्कार मित्रांनो, आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे. तर बिना आंघोळीचा चाललोय मोठ्या भावासोबत. आपण चाललोय त्याला सोडायला आणि किराणा पोहोचवायला. तर मस्तपैकी आपल्याला मेंदू वडा नाश्ता करायला घेतला. नाश्ता करून झाल्यावर सरळ किराणा दुकान, लगेच दुकानावर माल ठेवला आणि घरी आलो. तर आता जायचं आपल्याला पिक्चर बघायला. पिक्चर बघायला जर कुठं बाहेर जरी जायचं असलं तर दुकानावर एक फेरी मारून यायची. तर दुकानावर चाललो, एक फेरी मारून येतो. 3:30 वाजले. दुकानावरचं काम एकदम सेटअप झालेलं आहे, सगळ्या गोष्टी केल्यात ना. सरळ निघालो सचिनला घेऊन पिक्चर बघायला. तर आज पिक्चर बघणार आपण ओजी म्हणजे द कॉल मी ओजी असं पिक्चरचं नाव आहे. साऊथचा पिक्चर आहे, ऍक्शन आहे, त्याच्यामुळे आपण पिक्चर बघायला निघलो. आणि कल्याणच्या सरोदे मॉल मध्ये चाललोय. कल्याणला का चाललोय? कारण आपल्या एक्सप्रिया मॉल मध्ये डोंबिवली मध्ये असा पिक्चर चालू नाही, कारण साऊथचे पिक्चर आपल्या इथे लावत नाही. तर पोहोचलोय सरोदे मॉलच्या तिकीट काउंटरवर. तिकीट वगैरे काढून घेतलंय. तिकीट काढल्यानंतर आपण एंट्री मारू सरोदे मॉल मध्ये. तर सरोदे मॉल मध्ये तिसऱ्या माळ्यावर थिएटर आहे. थिएटर एकदम लपून छपून. 4 वाजताचा पिक्चर होता. 4:10 झाले. पिक्चर पण बस पिक्चर संपला. पिक्चर बघायला मजा पण आली, फक्त जरा ओव्हर होता त्याच्यामुळे बरोबर नाही वाटला. पण बाकी बीजीएम वगैरे एकदम खतरनाक आहे. लवकरच त्याचा आपण व्हिडिओ बनवू. तर डायरेक्ट दुकानावर आलो. दुकानावर आल्यानंतर आपल्याला आली ऑर्डर पोहोचवायला. आपण लगेच निघाल्यानंतर ऑर्डर वगैरे कंप्लीट करून आपल्याला गरबा खेळायला जायचं आज डीएनसी. निघालो डीएनसी डोंबिवली, जिथं जाता येईल तिथं जायला निघालो. तर निघालो आपण मानपाडा पोहोचलो. पोहोचल्यानंतर डायरेक्ट डीएनसीला पोहोचलो. डीएनसीला एवढा बेकार पाऊस चालू होता. एवढा पाऊस चालू की सर्वजण नाचताय, तर मजा येते म्हणून मी पण नाचायला घुसलो. तर नाचताना आपण पण भिजलो. भिजल्यानंतर बघू शकता आपले मोबाईल वगैरे सगळे भिजले. मोबाईलचा डिस्प्ले गेला आणि भेटला डायरेक्ट 2-3 दिवसानंतर. आता डिस्प्ले वगैरे बनवून घेतलाय. आता उद्यापासून शूट सुरू आहे.